नमस्कार. खूप साऱ्या कमेंट्स आहेत आणि प्रत्येकाचे शिलाई मशीनचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. नक्की मी त्यावरती व्हिडिओ घेऊन येईन. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करा, जेणेकरून ज्या छोट्या मोठ्या टिप्स असतात त्या तुम्हाला समजतील आणि तुमचे मशीनसुद्धा व्यवस्थित होईल. तर एका ताईंची मला कमेंट होती, तर इथं स्क्रीनवर पाहू शकता. तर त्या ताई म्हणतायत की टीप घट्ट येण्यासाठी म्हणजे टीप व्यवस्थित येण्यासाठी काय करायचे. घट्ट शिलाई म्हणजे टीप व्यवस्थित आणि कपड्यावरती शिलाई व्यवस्थित आली पाहिजे. आणि अनेक त्यांचा प्रॉब्लेम होता आणि जी आपण शिलाई करतो ती टीप आपली लहान येण्यासाठी काय करावे. हा प्रॉब्लेम प्रत्येक शिलाई मशीनचा असतो. ही जर सेटिंग तुम्ही केली तर अजिबात शिलाई लूज पडणार नाही, व्यवस्थितच येणार. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा तुम्हाला इथं शिलाई करून दाखवणार आहे या कपड्यावरती की टीप आधी पहिल्यांदा कशी लूज येते आणि सेटिंग केल्यानंतर टीप कशी येते. तर इथं धागा वगैरे व्यवस्थित घातलेला आहे आणि इथं पाहू शकता. तर इथं पाहू शकता शिलाई कशी आलेली आहे. पूर्ण अशी लूज शिलाई आलेली आहे आणि मागच्या साईडनं सुद्धा थोडीशी लूज आहे. हे बघा, धागा पूर्ण असा वरच्या साईडला असा उचललेला आहे. गॅप आहे मध्ये, वरून थोडीशी व्यवस्थित आहे तर मध्ये गॅप आलेला आहे. आणि वरची शिलाई तर पूर्ण खराब आलेली आहे. तर यासाठी काय करायचं, काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर वरची शिलाई जर खराब असेल तर बॉबिनमध्ये प्रॉब्लेम असतो. तर आता आपण बॉबिन आधी बाहेर काढून बघूया. हे बघा, बॉबिन बाहेर काढलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा धागा किती लूज आहे बघा हा. तर परत एकदा मी बॉबिनमध्ये रिंगी घालून तुम्हाला दाखवते. हे बघा, धागा किती लूज आहे बघा, किती लगेच बाहेर येतोय बघा. तर रिंगीमधील धागा आपल्याला, बॉबिनमधील धागा आपला थोडासा टाईट असा यावा बाहेर, जास्त पण टाईट यायला नको, थोडासाच फक्त. तर इथं बघा, हा जो छोटासा स्क्रू आहे तो लूज झालेला असतो. त्यामुळं या दोन, ही जी वरची पट्टी आहे आणि ही जी बॉबिन आहे त्यामध्ये धागा सैल बाहेर पडतो. तर इथं तुम्हाला दिसतच असेल किती मध्ये गॅप आहे बघा ह्या दोन्हीच्या मध्ये. आणि हे बघा, आपण असं जरी बोटानं जरी उचललं तर लगेच वर होतं आणि लगेच खाली जातं. तर त्यासाठी आपण इथं काय करायचं, ही जी बॉबिन आहे ती आपण ना, ही जी रिंगी असते ह्या रिंगीच्या सहाय्यानेच आपण हे बॉबिनचा जो स्क्रू आहे आपण टाईट करून घ्यायचा. तर हे बघा, हे व्यवस्थित यामध्ये घालायचं आणि इथं असं व्यवस्थित थोडंसं टाईट करून घ्यायचं. जास्त टाईट करायचं नाही, जास्त टाईट केलं तर धागा तुटू शकतो. रिंगीतला धागा मग सारखा तुटतो. त्यामुळे जास्त टाईट करायचं नाही आणि जास्त लूज पण ठेवायचं नाही. तर इथं बघा, आता गॅप या दोन्हीचा गॅप कमी झालेला आहे. पट्टी व्यवस्थित खालच्या बॉबिनला व्यवस्थित चिटकलेली आहे. तर आता आपण रिंगी ही व्यवस्थित आता यामध्ये घालणार आहोत. हे बघा, रिंगी आता व्यवस्थित यामध्ये घातली आणि आता बघा रिंगीमधील धागा कसा व्यवस्थित असा बाहेर येतो बघा. हे बघा, आता कसं व्यवस्थित रिंगीमधला बाहेर येतो. थोडंसं टाईट आहे तो, त्यामुळे व्यवस्थित बाहेर येतो. तर आता परत एकदा आपण ही बॉबिन खाली सेटलमध्ये लावूया. आता बॉबिन सेटलमध्ये लावलेली आहे. आणि आता तुम्हाला परत एकदा मी शिलाई करून दाखवते. ही आहे पहिली शिलाई. आता याच्याच साईडला मी दुसरी शिलाई करून दाखवणार आहे. तर इथं पाहू शकता.
तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा, ही आहे पहिली शिलाई, ही आहे बॉबिन सैल झाली होती, बॉबिनचा स्क्रू सैल झाला होता, त्यामुळं ही शिलाई स्क्रू आवळल्यानंतर ही शिलाई अशी आली. आणि त्याची मागची शिलाई बघा, हे बघा, मागची शिलाईसुद्धा व्यवस्थित आहे. हे बघा, मागची शिलाईसुद्धा बघा, मागची शिलाईसुद्धा व्यवस्थित आहे. आणि ही आहे पहिली शिलाई. तर हा असतो प्रॉब्लेम. तर हे असा प्रॉब्लेम असतो. शिलाई जर लूज येत असेल, वरची शिलाई जर लूज येत असेल तर बॉबिनमध्ये प्रॉब्लेम असतो. तर आणि ताईंचा आणि एक कमेंट होती की लहान टीप येण्यासाठी काय करायचं. आणि त्या ताईंचा दुसरा प्रश्न होता की लहान टीप येण्यासाठी कोणती सेटिंग करावी. तर इथं बघा, इथं आपण 2 आणि 3 वरती या दोन्हीच्या मध्ये हा जर व्यवस्थित आपण हे व्यवस्थित जर सेटिंग लावलं तर छोटी टीप येते. तर हे बघा, तुम्हाला दाखवते, खूप छोटी टीप येते 2 आणि 3 वरती लावल्यानंतर. आणि जर तुम्ही रेग्युलर जर कपडे शिवत असाल, ब्लाऊज वगैरे रोजची शिवत असाल, तर आपल्याला 3 आणि 4 वरतीच ठेवायचं आहे आपल्याला ही सेटिंग. हे बघा, 3 आणि 4 वरतीच हे सेटिंग ठेवायचं. म्हणजे आपलं जर आपण रोजची ब्लाऊज जर शिवत असेल, रेग्युलर आपली ब्लाऊज बाहेरचं कस्टमरची ब्लाऊज शिवत असेल, तर आपल्याला 3 आणि 4 वरतीच सेटिंग करून ठेवायचं, जेणेकरून जास्त छोटं नाही किंवा जास्त मोठी नाही टीप, व्यवस्थित टीप बसते. आणि एक ताई म्हणत होत्या की शिलाई मशीन रेग्युलर वापरासाठी कोणतं घ्यावं. तर रेग्युलर वापरासाठी हाफ सेटल आपल्याला चांगला आहे. पण आपण जर जास्त आपल्याला कस्टमर असतील ब्लाऊज शिवण्यासाठी, कपडे वगैरे, ड्रेस वगैरे काही शिवण्यासाठी, तर फुल सेटलचं मशीन खूपच छान आहे त्याच्यासाठी. फुल सेटलनं मशीननं काय होतं की जाड कपडे वगैरे त्यामध्ये शिवून निघतात व्यवस्थित. जीन्स वगैरे पण असले तर त्यासुद्धा व्यवस्थित शिवून निघतात, त्यावरतीसुद्धा व्यवस्थित टीप बसते. हाफ सेटल फक्त आपल्या घरगुती वापरासाठी, थोडेफार कस्टमर असेल तर त्यासाठी आपल्याला चांगला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि काही तुमचे जर शिलाई मशीनचे जर प्रॉब्लेम असतील तर नक्की सांगा, जेणेकरून मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईन. चला तर मग, बाय, धन्यवाद.